मामांचं काय आहे आज? हॅपी बर्थडे. तर अजिबात होणार नाही. माझे मुलं आहे की जे केक चॉईस करायला पण एवढा उशीर लावत होते, कारण त्यांना पाहिजे होता चॉकलेट केक आणि माझं चाललं होतं रसमलाई केक किंवा ब्लॅक फॉलो होतं. मग स्टार्टरला छान असं सूप पहिले मागवलं, कारण काही व्हेज खाणार पण आहे आता, त्यामुळे त्यांनी सूप घेतलं. नमस्कार, तुमच्या चॉकलेट. हाय, हॅलो, कसे आहात तुम्ही सगळेजण? आय होप मस्त आणि मजेत असाल. आजचा ब्लॉग खूप उशिरा सुरुवात झालेली आहे, तरी दाखवते मी तुम्हाला घड्याळात किती वाजले. बघा 7:30 वाजता ब्लॉगची स्टार्टिंग झाली आहे. कारण पण तसंच आहे. शिवाय बघा किती बिझी आहे ड्रॉइंग काढण्यात. ही आहे शिवायची ड्रॉइंग. शिवाय काय एवढं उशीर आपला ब्लॉग सुरुवात झाली आज सांग बरं? बस कुठे मानेमध्ये बस. बघितलं, बोलायला सुद्धा त्याला टाइम नाहीये. पम्मा माझा सांगेल. पम्मा इकडे ये. कुठे जायचंय आपल्याला? मामांचं काय आहे आज? हॅपी बर्थडे. मग आपण कुठे चाललो? झालं एक डाऊट. तर चाललो आहे बाहेर. भाऊचा आहे बर्थडे आणि भाऊ देणार आहे आम्हाला छान अशी पार्टी. तर आत्ताच डिसाईड झालं आणि जायचंय, त्यामुळे परम बघा रेडी झालाय. परम सॉक्स आणि स्वेटर घालून एकदम रेडी आहे. आता आम्ही रेडी होतो आणि यालाही पहिली रेडी करते, कारण हा याची ड्रॉइंग काही सोडायचं नाव घेत नाहीये. तर चला असंच ब्लॉग कंटिन्यू करा. आता रेडी झाली की तेव्हा मी तुम्हाला भेटते. पम्मा तोपर्यंत ब्लॉग कंटिन्यू करा. हा ऐक ना पम्मा, 1 मिनिट ते गाडी बंद कर. त्यांना ते गाणं म्हणून दाखव ना, सैयारा. सैयारा तू तो बरला नशीब चंद्रा जहा जहा बदला हे सैयारा तू तो बदला नशीब चंद्रा. इतका आगाऊ आहे ना, इतके गाणे शिकलाय. सैयारा हे ते आणि अजून देवाचं पण शिकलेलं आहे बरं का काहीतरी. हा पम्मा इकडे बघ, गणपती बाप्पा कसे करता. हा आणि साईबाबा आणि महादेव. आता पाय उचकवायला जागा नाही, असं हा असं असं साईबाबा बसताना असे. इकडे दाखव. आणि बाबा ते फोल्डीवरले. थांब 1 मिनिट. अजून काय रे? हा महादेव. हे बघा आमचे महादेव बघा, थांबला शिवाय. हे बघा, ओ बापरे महादेव. आणि ते म्हणून दाखव आता गणपतीचा मंत्र. ओम ओम गणपते नमो नमः. नमो नमः. अष्टविनायक नमो नमः. गणपती बाप्पा. हा. गणपते नमो नमः. नमो बर आता थांब. आता ते म्हण, सर्व मंगल मांगल्ये शिवे त्र्यंबके त्र्यंबके गौरी. कसं इतका हुशार झालाय, कुठून शिकला काय माहिती. आणि मम्मी आता याचं बघून घ्या 1 मिनिट. उलट दिसतंय त्यांनाच. अरे उलट दिसतंय, आपल्याला सर्व दिसतंय. चला तर असाच ब्लॉग कंटिन्यू करा. माझ्या मुलांचं एक काही ते बंद होतच नाही आणि ते लागलेलं आहे, त्याच्यामुळे ते थोडं इग्नोर करा, कारण चेहरा खरंच खूप घाण दिसतोय. त्याच्यामुळे ते ठीक पण होत नाहीये, कारण ते थंडीमुळे थोडा प्रॉब्लेम झालेला, पण अजून ठीकच झालेला नाही. चला मग बोल पटकन, खूप मोठा ब्लॉग होऊन जाईल. मला अजून सगळ्या ड्रॉइंग आपण उद्या बघूया. चला ही आहे फर्स्ट ड्रॉइंग. ठीक आहे, चला असं ब्लॉग कंटिन्यू करा. अरे शिवाय नाही दाखव फटाफट फटाफट, टाइमपास होतोय, खूप मोठा ब्लॉग होऊन जातो मग. नंतर आमच्या पम्मा गाणे. चला असं कंटिन्यू करा. हा आणि आता बाकीचं नंतर. मला रेडी व्हायचंय, शिवाय टाइम होतोय 8 वाजले.
शिवाय काय नाही आपण वाटून दाखवतोय. असंच ब्लॉग कंटिन्यू करा. चला फायनली रेडी झालो. हे बघा मस्त अशी जीन्स घातलीये आणि आता निघालोय बर्थडे साठी. पण सगळ्यात पहिले घ्यायचं आहे आम्हाला केक आणि स्वेटर वगैरे सोबत राहू देते कारण तिकडे नंतर खूप सारी थंडी वाजेल. आता पहिले आम्ही जातो केक घ्यायला. अरे शिवाय गप्प बसा ना थोडस. पोरी हे बघा राम राम पोरी राम राम. चला आता मी लाईट्स वगैरे ऑफ करते आणि आम्ही जातो. सगळ्यात पहिले केक घेतो आणि तिथून पुढे ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. हे बघा इकडे सगळे निघाले पण जायला. आमची गाडी दिसत नाहीये ते कळेल तुम्हाला थोड्या दिवसात की आमची गाडी कुठे गेलेली आहे आणि ही दुसरी गाडी कसं काय आमच्याकडे. ते सगळं काही तुम्हाला सरप्राईज आहे, लवकरच समजेल. चला मग आता मी पटकन असं लॉक करते घर आणि जातो. त्यांना यायला थोडा उशीर होता त्यामुळे आम्ही निघालो केक घेण्यासाठी. तर केक घ्यायला आलो पण नुसतं केकच घेऊन जाणार तर अजिबात होणार नाही. माझे मुलं आहे की जे केक चॉईस करायला पण एवढा उशीर लावत होते कारण त्यांना पाहिजे होता चॉकलेट केक आणि माझं चाललं होतं रसमलाई केक किंवा ब्लॅक फॉरेस्ट कारण हे दोन मला खूप आवडतात आणि ते सगळ्यांकडनं खाल्लेही जातात. पण चॉकलेट केक म्हटला का तो कडू खूप लागतो आणि खाल्लंही जात नाही. पण मुलांनी ऐकलंच नाही. चॉकलेट केकच शेवटी फिक्स केला आणि त्यानंतर त्यांचं सुरू झालेलं मला हे घ्यायचं आहे, मला ते घ्यायचं आहे. असं करत करत त्यांनी खूप सारं सामान घेतलं आणि फायनली आम्ही पोचलो. एक करिश्मा ढाबा आहे तिथे हायवेवर एक हॉटेल आहे. खूप छान टेस्ट होती, खूप मस्त क्वालिटी पण होती. आणि या हॉटेलला जवळपास आम्ही परम 6 महिन्याचा असेल तेव्हा आलो होतो. त्यानंतर आज आलेलो होतो म्हणजे खूप सारा वर्षांनी आम्ही तिथे आलो. पण मग माझा परम आहे की ज्याला खूप सारं खेळावंसंच वाटत होतं कारण त्याला एवढं मोठं हॉटेल दिसलं आणि खेळायला तर खूप होतं, गार्डन होतं, सगळं काही होतं. पण त्याआधी आम्ही विचार केलेला की नाही आपण पहिले काहीतरी खाऊन घेऊया कारण भूक खूप लागलेली होती. 9 वाजून गेले होते आम्हाला इथे येत. पण इथे ऑलरेडी 2 सेक्शन होते त्यामुळे चाललेलं होतं की इकडे बसायचं की तिकडे बसायचं. पण आम्ही असं जागा शोधत होतो की जिथे कमी थंडी वाजेल. फायनली आम्ही डिसिजन घेतला, इकडेच बसलो आणि मस्त असं पहिले केक कटिंग प्रत्येकाचा बड्डे असला की माझ्या परमचा बड्डे हा नेहमीच होत असतो. मग केक कटिंग झाला आणि सगळ्यांनी छान असा केक एन्जॉय केला आणि तोपर्यंत आलो होतो. मग स्टार्टरला छान असं सूप पहिले मागवलं कारण काही व्हेज खाणार आहेत पण आहे आता त्यामुळे त्यांनी सूप घेतलं आणि आहोंनी त्यांनी पण काहीतरी नॉनव्हेज आयटम मागवले 1-2 आणि छान अशी सुरुवात झाली जेवणाला. मग मस्त असं जेवण केलं मस्त आणि मग आम्ही निघालो गार्डन एरियाला आणि माझी मुलं तर किती वेळ झाला इकडेच खेळत होते. पटापट जेवण आवरलं आणि त्यांनी मस्त असं गार्डनमध्ये खेळायला आलेले. खूप भारी होतं पण म्हणजे स्लायडिंग होते, झोके होते आणि अजून खूप म्हणजे हे बघा इकडे हे दोघांची मस्ती चाललेली होती आणि ह्या दोघांनी जेवण करून हे खेळायला आलेले होते. याचं मोठं म्हणजे आश्चर्य होतं. इकडे होतं फाउंटन की खूप मस्त असं व्ह्यू होता आणि खरंच एकदम भारी वाटत होतं कारण ह्या हॉटेलला आम्ही दिवस असताना आलेलो होतो पण रात्री पण एवढं छान वाटतं असं वाटलंच नव्हतं आम्हाला. तर असं काही हॉटेल होतं आणि बड्डे सेलिब्रेट झाला. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा. आणि थंडी आहे की जी खूप सारी होती, तुमच्याकडे पण एवढीच थंडी आहे का मला नक्की कमेंट करा. चला फायनली आलो घरी येतेत बघा किती वाजले 11. चला आता खूप सारा थकवा आलेला आहे, खूप थकूनही गेलेलो आहे. जेवायलाही खूप सारं लेट झालं. आता इकडे दूध तापवून ठेवलं. आता पम्माला मी देते पहिले दूध आणि चेंज करतो आणि आता थोडं झोपतो कारण खूप थकलेलो पण आहे. चला हा परत उठणार आहे मी. ते पाहिजे बांदर म्हणे थोडं झोपते म्हणजे काय परत उठणार आहे का. आता बोलता बोलता जातं बोलल्या पण समजणार कुठे. चला भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय, गुड नाईट.